नमस्कार. आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण हा पॉडकास्ट शूट करतोय आणि याचा सोपा विषय, साधा विषय कृषी पाठशाला. आता हा पॉडकास्ट सुरू करण्याचं कारण की कृषी पाठशालाबद्दल अजूनही अनेक जणांना माहिती नाहीये किंवा नक्की शंका आहे. आणि आपण पॉडकास्ट करण्याचं कारण हे आपलं 3रं वर्ष आहे आणि पहिले 2 वर्ष आपण केला. तर पहिलं तर हा कोर्स आपण ऑनलाईन घेतो. पहिली गोष्ट की तुम्ही जेव्हा इतक्या वर्ष ऑफलाईन घेताय तेव्हा तुम्हाला ऑनलाईन गेलं पाहिजे असं का वाटलं? 2 गोष्टी आहेत. हा. एक म्हणजे ऑनलाईनला मर्यादा आहेत. ऑनलाईनला नाही, ऑफलाईनला मर्यादा आहेत. की मी जेव्हा क्षेत्रावरती प्रशिक्षण घेतो, नागपूरच्या माणसाला इच्छा असेल तरी येता येणार नाहीये, बरोबर, किंवा मध्य प्रदेशच्या माणसाला इच्छा असेल तरी येता येणार नाही. तर तो 1-2 दिवसासाठी इथे नाही येणार, बरोबर. पण त्याला शिकायची इच्छा आहे. मग याचं सोपं साधन काय आहे? तर ऑडिओ. मग त्याला आपण झूम मीटिंगमधनं, आणि राष्ट्रीय भाषा हिंदी असल्यामुळे हिंदीतनं, असं तुझी माझी भेट झाल्यानंतर आपण एक विचार केला की मला ते एक स्किल लागतं, ते नाही आहे सोशल मीडियाचं. की मला अनुभव आहे, अभ्यास आहे, सांगण्याची कला आहे, मुद्दे माहिती आहेत, पण हे सगळ्यांपर्यंत कसं पोचायचं माहिती नाही. आणि माहिती असलं जरी झालं तरी माझ्यात सहकारी नव्हता. तर मला योग्य सहकारी जो त्या विषयातला आहे, व्यावसायिक जो असेल तो त्या विषयात नसल्यामुळे त्याला त्याचं महत्त्व कळणार नाही. त्याचे त्या विषयातला आवड असणारा, त्या विषयात जगणारा आणि माहिती असणारा, असे तिन्ही गुण असलं तो सापडल्यानंतर मग आपल्याला ते ऑनलाईन करायला जमायला लागलं. कृषी पाठशालापेक्षा माझी जास्त हे होते, काय प्रशंसा होते असा व्हिडिओ झाला. दोन्ही असतं की कुठली गोष्ट एकटी जात नाही ना. बरोबर. आंबा एकटा जातो का? बरोबर. सुगंध घेऊन जातो, मधुरता घेऊन जातो. तसंच कुठलीही गोष्ट जाताना सेवा चारी अंगाने जाते, तर ती जास्त महत्त्वपूर्ण ठरते. बरोबर. मला आठवतं जेव्हा आपण पहिल्या वर्ष जेव्हा त्याचं अकॅडमिक्स बनवत होतो तेव्हा नाव काय द्यायचं या कोर्सला, तर तुम्ही पाठशाला असं नाव सांगितलं होतं आणि ते फार कॅची नाव आहे, आवडतंय सगळ्यांना. एक तर ती नावामागची कल्पना तुमच्या काय होती, आणि दुसरी गोष्ट कृषी पाठशाला नक्की काय? कृषी पाठशाला म्हणजे जे काय आपण शेती करतो, ती शेती नक्की काय आहे, त्यात काय काय प्रकार आहेत, ते कसे करायचे असतात, याची जाणीव होणं, माहिती करून घेणं आणि कृती करून आपली शेती चांगली करणं. की ज्या माहितीतनं स्वतःचा वेळ, पैसा, कष्ट हे कमी होतील आणि उद्दिष्ट साध्य लवकर होईल. बरोबर. की माझं शिक्षण जे आहे, लौकिक शिक्षण आहे, माझं जीवन हे वेगळ्या जगात गेलं आहे. मी वेगळं शिकलो आहे, मी IT वाला आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे. पण मला जाणीव झाली की अरे मी जे जगतोय ना ते पृथ्वीला शोषण करतच जगतोय. मग आपण परत करूया का? मग परत करूया का करता करता मी आधी पर्यावरणवादी झालो, मग मी फिरायला लागलो, आणि फिरता फिरता माझ्या लक्षात आलं एवढं नाही भागणार, मला तसं जगलं पाहिजे. मग जर मला जगायचं असेल तर शाश्वत जीवन पद्धती ज्याला म्हणतो किंवा निसर्गपूरक जीवनशैली ज्याला म्हणतो, तर निसर्ग म्हणजे काय समजून घेऊ. मग निसर्गामधला माझं पोट जे आहे त्याचे अन्नावर अवलंबून आहे, ते अन्न कसं होतं निसर्गात ते समजून घेऊ. मग याची प्राथमिक माहिती त्यांनी इच्छा केली त्याला शिकायला जागा नाही आहे. आणि जे काही सोशल मीडियामधनं आहे ते म्हटलं तर खूप रंजक आहे, म्हटलं तर खूप फसवणुकीचं आहे, आणि म्हटलं तर तो खूप टोप्या घालणारं पण आहे. एका एकरात 5 लाख रुपये आणि हे घ्या, ही औषध आहे, रेसिपी आहे. तर हे जे आहे ते शेतीबद्दल चुकीचे समज निर्माण होत आहेत, ते जर आपल्याला टाळायचे असतील, आणि शेतीला खरं जे ग्लॅमर आहे शेतीचं ते नक्की काय आहे, बरोबर, त्यातनं काय साध्य होतं, माझं पोटच भागतं त्या परिसंस्थाही चांगले होते, आणि माझी राष्ट्रीय जबाबदारी, मानव म्हणून जबाबदारी मी पार पाडतो का, आणि पार पाडण्याची संधी कशात आहेत. तर असं एकत्रित शिक्षण देण्याची एक रचना म्हणून कृषी पाठशाला आपण विषय नाव घेतलं त्याचं. ते कृषी पण आहे आणि शाळा पण आहे. शाळेमध्ये जीवनाच्या शाळेमध्ये आपण सगळं जगत असतो. फारच भारी. आधी आपण जगलोय ते शिक्षण जगण्यासाठीच घेतलंय. आता जगायचं कसं ते शिक्षण घ्यायचंय. तर जगायचं कसं ते शिक्षण घेताना निसर्ग माहिती पाहिजे, माती माहिती पाहिजे, कीटक माहिती पाहिजे. तर ह्याचं टप्प्याटप्प्याने थोडं थोडं एक अभ्यासक्रम आपण तयार केला. बरोबर. अनेक लोकांनी केलाय. त्या अनेक लोकांच्या अभ्यासातनं आपल्याला लक्षात आलं की हे विषय महत्त्वाचे आहेत. आपल्या अनुभवातनं लक्षात आलं हे सांगणंच आवश्यक आहे, आणि अशा पद्धतीने सांगणं आवश्यक आहे.
मग ते करताना आपण ते एक अभ्यासक्रम तयार केला जो 90 तासाचा आहे. बरं. कृषी पाठशाला ही सामान्यपणे आपण घेतोय आता 2 वर्ष, ते दर शनिवारी 2 तास, असे 90 तास म्हणजे 45 शनिवार, हे पूर्ण वर्षभर. हा म्हणजे गेले 2 वर्षाचा अनुभव असा आहे, 90 तासात होत नाही ते 100 तासाच्या आसपास जातं. मग याच्यामध्ये शिक्षण आणि मग 2 सेमिस्टरमध्ये आपण त्याची विभागणी केली. ते एक सेमिस्टर संपलं की प्रत्यक्ष बघायला येणं, जे शिकलोय ते उजळणी करणं, आणि आपण हे शिकलोय ते जर स्वतःची शेती घेतली असेल तर त्याच्यात इम्प्लिमेंट करणं, म्हणून ते टप्प्याटप्प्याने आहे. आणि मग ते 11 महिने झाले की आपल्याला शेतीची प्राथमिक माहिती होते. आणि मग माझ्या चुका कुठे होऊ शकतात, कुठे माझे पैसे जास्त खर्च जाऊ शकतात, कुठे मी फसवायला जाण्याची शक्यता असते, आणि मला चांगलं जगण्यासाठी काय काय करावं लागेल याचं एक दिशा कळते. म्हणजे हा रस्ता कुठे जातो, हा दिल्लीला जातो, हा कुठे जातो, हा मुंबईला जातो, हा जवळचा आहे पण अवघड आहे, हा लांबचा आहे पण सुस्थितीतला आहे, तुम्ही ठरवायचं. रस्ता कळतो, रस्ता होत नाही. हा, म्हणजे आपण विसरलो असं नाही होत, अरे कुठे चुकीच्या जागी आलो असं नाही होणार. तर कृषी पाठशालेमधनं जागरूकता वाढून या मागच्या 2 वर्षाच्या अनुभवामध्ये अनेकांनी असं सांगितलं की आमचं हे बरं झालं, मी शिकलो, आमच्या खूप चुका टाळल्या गेल्या, किंवा ज्यांच्या चुका झाल्या त्या तरी सांगितलं बरं झालं आम्ही शिकलो, आम्हाला लवकर रिपेअर करता येतं, अजून काय गेला नाहीये, आम्ही चुकीच्या जागी झाडं लावलेत, लहान आहेत, आम्ही काढून परत लावू. तर चुकांची दुरुस्ती होणं आवश्यक आहे. त्यासोबत समाजामध्ये शेतीला प्रतिष्ठा येणंही आवश्यक आहे. आता आपल्या प्रशिक्षणाला येत आहेत त्यातले 99% उच्च शिक्षित आहेत. उच्च शिक्षित म्हणजे हुशार माणसं आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, जज आहेत, शास्त्रज्ञ आहेत. हां, आणि ह्या सगळ्यांना जे काही मानसिक ताण आलेले आहेत किंवा जाणीव झाली, अरे आपण हे चुकीचं जगलो, आपण काहीतरी परिमार्जन करू, आपण निसर्गाची सेवा करू, गायीची सेवा करू. मग ते गायीची सेवा म्हणजे नक्की काय, कुठल्या गायीची, मग तिची सेवा म्हणजे नक्की काय, हे प्रशिक्षणातनं कळतं. आणि प्रशिक्षणातनं कळलं म्हणजे आंबा म्हणजे काय, तो काढायला किती अडचण येईल, वाढायला किती त्रास येईल, आणि मग त्या कष्टाची जाणीव झाल्यानंतर त्या भाजीला, त्या फळाला आपण न्याय देतो, ताटात टाकत नाही, बरोबर, म्हणजे नाश करत नाही. आणि ऋतूप्रमाणे खाल्ल्यानंतर आपापच शरीराचा नाशही होत नाही. म्हणजे मला मेडिकल इंडस्ट्री वाढवायला माझा सपोर्ट आहे असं होत नाही, माझा आजार पण कमी येतं. कारण ह्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये जो आजार येतो कंगाल, किंवा त्याला काही करता येणार नाही, तर ते आजार पण टाळता येईल का, तर टाळता नाही येणार. स्पीड ब्रेकर करता येतो, येतील करता. तर ती जीवनशैली जी आहे ते आपण कॅलरी कॉन्शियस होतात. म्हणजे माझी कॅलरी जळली पाहिजे का, मग ती कॅलरी किती चांगली आणि कुठली चांगली, मग ती जळताना म्हणजे नक्की काय होतं, या सगळ्याचा अभ्यास थोडा तोंड ओळख आपल्या प्रशिक्षणातून देत असतो. की ज्यातनं जगण्याची कला, शेतीची कला आणि निसर्गाची सेवा करण्याची संधी आणि आपल्या नैतिक जबाबदाऱ्या आणि माझी कर्तव्य या सगळ्याची जाणीव आपण त्या प्रशिक्षणातून देतो. आणि त्या प्रशिक्षणाला तुम्ही जर जोडून घेतलं तर मला आनंद होईल, तुमची स्वतःची पण छान होईल, आणि भारतची जी सुवर्णभूमी होती, सोने की चिडिया, ते परत तयार होईल. आपल्या सगळ्यांच्यात ती क्षमता आहे. हे व्हिडिओ थांबण्याच्या अगोदर अजून एक विचारायचं होतं की बऱ्याच जणांना ज्यांना नवीन आता घ्यायचं आहे प्रशिक्षणासाठी, तर तुम्ही काही बेसिक विषय कुठले होतात, म्हणजे एक त्याचं नावामध्ये सांगायचं झालं तर असे कुठले विषय जे आपल्या सेशनमध्ये पूर्ण वर्षभरात होतात? एक त्याचे 2 टप्पे आहेत. एक टप्पा म्हणजे निसर्ग म्हणजे काय आहे त्याची जाणीव करून घेणं. दुसरा टप्पा आहे मला कृती करायची असेल तर कृती कशी करणं. आणि तिसरा टप्पा आहे तसं नियोजन करणं. म्हणजे हिवाळ्यात काय लावायचं, पावसात काय लावायचं, आंबा किती अंतराला लावायचा, त्याला पाण्याची सोय कशी लावायची, आंब्याचं सहजीवी पीक कुठलं आहे की जे आंब्याला सपोर्ट देऊ शकेल किंवा आंब्यावरती वाढू शकेल. आणि आंब्याच्या बरोबर असंख्य पिकं वाढल्यानंतर जमिनीची, मातीची आणि पाण्याची समृद्धी होईल. हे सगळं करताना माझा स्वार्थ तर आहेच, मला ते अन्न मिळणारच आहे, पण स्वार्थ आणि परमार्थ माझ्याकडनं साधला जाईल. आत्ताच्या शेतीमध्ये तो नाही आहे. बरोबर. आता शेतीमध्ये जगायला जगू द्या नाही, मीच जगणार, बाकी सगळ्यांना मी मारून टाकणार. म्हणजे जे काही बेसिक विषय ते सगळे आपण कव्हर करतो. म्हणजे पालेभाजीपासून खतापर्यंत, घरापासून कुंपणापर्यंत, हे सगळे विषय ज्याला आपण म्हणतो शाश्वत जीवनशैली जगायची असेल तर जे जे काही महत्त्वाचं आहे, कंद पिकं असतील, पालेभाज्या असतील, फळझाडं असतील, जंगली झाडं असतील, सुगंधाची झाडं असतील, हे सगळं काय आहे आणि मग ते मला त्याची अनुभूती मिळेल का, मला तसं जगता येईल का,
आणि हे जे आहे हे दिस इज ॲग्रिकल्चर, की परंपरा विज्ञान याची योग्य घातलेली सांगड, वा. हे कृषी पाठशाला आहे. आता बरेच लोक म्हणजे आपलं हे सगळं सेशन ऑनलाईन होतं आणि तुम्ही जे काय शिकवता थिअरी, पण मग त्याच्यासाठी जर तुम्ही, कारण हे सगळं तुम्ही बऱ्याच वर्ष शेतामध्ये करताय, मग त्याच्यामध्ये अशी सोय आहे का की तुम्ही इथे लोकांना बोलवता, असं काय आपल्याकडे आहे का सेशन? आपण जसं कृषी पाठशाला घेतो तसं कोणी जवळचा माणूस असेल किंवा त्याला इच्छा असेल तर आपण इथे शेतावरती प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतो. बरोबर. तसंच इथे पर्यटन घेतो. तसंच इथे कार्यानुभव घेण्यासाठी समजा आता भात लावायचा आहे तर भात लावायला तुम्ही सहभागी होऊ शकता. आणि तशी फील्ड व्हिजिट आपल्या कृषी पाठशालामध्ये पण आहे. त्यावेळेस जे काम चालू असतं त्यात ते आपल्याला बघता येतं. बरोबर. संधी मिळाली तर सहभाग देता येतो. संधी मिळेल याची गॅरंटी नसते, कारण कालावधी जो कमी असतो त्या कालावधीमध्ये आपल्याला काय काय करायला वेळ मिळेल माहिती नाही. बरोबर. अजून एक मला म्हणजे गंमत आपल्या ह्याच वर्गाच्या बाबतीतच, की जी काही सगळे विद्यार्थी ऑनलाईन शिकत असतात, पहिले सेमिस्टर 6 महिन्यांनी होते आणि जेव्हा ते इथे फील्ड व्हिजिटला येतात तेव्हा त्यांचा काय अनुभव असतो, म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दात सांगितलं तर मजा येईल, की ते बघून त्यांना अरे हा हे आम्ही ऐकत होतो बरं का, पण नक्की हे खरं असतं का, हेच मला करायचंय. एक्झॅक्टली. हे कन्फर्म होतं. आणि बघण्यामध्ये काय होतं की मी सांगतोय, चित्र काढतोय, पण त्याचं 3 डायमेन्शन येत नाही. 3 डायमेन्शन येण्यासाठी काय लागतं? बरोबर. तर प्रत्यक्ष बघणं. घन मीटर मधली शेती म्हणजे काय, की आंबा वाढतोय, त्याच्या खाली हळद वाढते, त्याच्या खाली मिरी वाढते, हे बघणं. एक्झॅक्टली. त्याचा श्वास अनुभवणं, त्याचा गंध घेणं, हे एक वेगळं हे असतं. म्हणजे ते बघितल्यानंतर नक्की लक्षात येतं की जे आपण शिकलेलो आहे ते 100% आणि ते होतच, कन्फर्म होतं. की आधी शंका असते थोडीशी, होईल का नाही. वा. आपल्याला जमेल की नाही, होईल की नाही. फारच भारी. तर कृषी पाठशालाचा हा असा कोर्स आहे आणि मी गेली 2 वर्ष झालं या कोर्समध्ये आहे आणि बरेच विद्यार्थी शिकून गेलेले आहेत. आम्ही मुद्दामून हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू हा होता की तुम्हाला नक्की या कोर्समध्ये काय कव्हर केलं जातं हे सांगावं. आणि आपल्याला जर ह्या कोर्ससाठी जोडायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. कारण माझा असा स्वतःचा अनुभव आहे की ही पूर्ण कोर्स हा शेती शिकवत नाही, तर तुमचं मानसिक स्तरावरती सुद्धा काही विचारामध्ये परिवर्तन होतं. आणि जे काय आपण म्हणतो की पर्पज ऑफ माय लाईफ इज हॅप्पी आणि आनंदी आयुष्य जगणं, तर ते तुम्हाला याच्यातून कळतं. तर आपण जरूर ट्राय करा आणि आम्हाला अजून काही डिटेल्स हवे असतील तर कमेंटमध्ये कळवा. बाकी सगळ्या डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. याची प्रवेश आणि वर्ग सुरू होतो 1 जूनपासून. बरोबर, ते सांगायचं. आणि शेतीची सुरुवात खरीपापासून म्हणजे पावसापासून सुरू होते, म्हणून आपण ते पूर्ण सायकल वर्षभराची पावसापासून आपण घेतोय. तर जरूर या वर्गाला स्वतःची शेती, स्वतःचं जीवन चांगलं करण्यासाठी रस्ता जो आम्ही तयार केलेला आहे त्या रस्त्याने तुम्हाला जाणं सहजतेने सोपं होईल, ज्याच्यातनं तुम्हालाही फायदा होईल आणि भारत सरकारलाही, भारत देशालाही फायदा होईल. जे कल्चरल डेव्हलपमेंट आहे त्याला उपयोग होईल. उत्तम. धन्यवाद.